आगामी विधानसभा के चुनाव में रिपब्लिकन पक्ष खोरीब अपने बलबूते पर चुनाव लड़ने का मानस बना रहा है। प्रस्तुत है ब्यौरा। सभी समाचार संकलन अशोक भाई जोशी। जय भीम। मी भाऊ निर्भवणे, रिपब्लिकन पक्ष खोरीबचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस आणि बाबासाहेबांचे मानसपुत्र यांचा जन्मशताब्दी सोहळा 25 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे। त्यासाठी नागपूरला मोठ्या सोहळ्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्याचा प्रचार करण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर दौऱ्याच्या आजपासून सुरुवात करत आहोत। आज अमरावती, उद्या वर्धा, नागपूर, परवा भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली असा हा सगळा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये बॅरिस्टर साहेबांची जयंती चांगल्या उत्साहात कशी साजरी करता येईल, बॅरिस्टर साहेबांचे विचार लोकांपर्यंत कसे नेता येतील, हा एक प्रचाराचा भाग म्हणून हा दौरा आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय राहील, कारण महाविकास आघाडीला आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला, कारण देशाचं संविधान आणि लोकशाहीचा विषय त्या निमित्ताने पुढे आला होता आणि लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष खोरीपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका बजावली, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। त्याच वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने राज्यातून निवडून आले। हे रिपब्लिकन पक्षाचा या विजयामध्ये खारीचा वाटा आहे। आता